हॅपी 18th बर्थडे. 18th बर्थडे. 19 मध्ये गेले सीनियर. हॅपी बर्थडे टू यू. पकड, हातात पकड. मी स्पून आणते. त्याला म्हणलं होतं मी स्पून दे, दिलंच नाही. चल कट कर. अनुज इकडे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. रात्रीचे 12 वाजलेत आणि आमचं आता छोटंसं सेलिब्रेशन चालू आहे. पेस्ट्री कटिंग. कसं आहे रे? छान आहे. चॉकलेट फ्लेवरची आहे. चांगलं आहे का टेस्ट? छान आहे टेस्ट. चांगलं आहे. दोन चॉकलेट नाही. अरे वो छोड़ साले. सॉरी. रात्री 12 वाजता छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि आता आहे सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. आणि सकाळला ब्रेकफास्टला होता लोणचं, जाम, ब्रेड, कॉर्नफ्लेक्स वगैरे, दूध, कॉफी आणि मॅगी, आलू परोठा आणि सँडविच होतं, दही होतं. तर आम्ही मस्त नाश्ता करून घेतला. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज आहे जयपूरचा डे 2. तर आज आमचं पूर्ण लोकल आहे. मतलब म्हणजे हवा महल, जंतर मंतर, हे असे काही काही पॉईंट आहेत लोकलचे. तुम्हाला मी सांगते जसं जसं जाईल. आणि काल माझी ही पूर्ण शॉपिंग आहे. ह्या बँगल्स पण घेतल्या मी, हे टॉप पण घेतलं आणि हे स्कर्ट पण मी घेतलेलं आहे. कसं वाटते? आणि हे बघा माझा आजचा लुक. आणि आमचा ब्रेकफास्ट पण झालेला आहे. आता आम्ही निघत आहोत 10 मिनिटात. चला मग. आणि वेदर पण छान आहे सध्या. सिटी पॅलेसमध्ये आलो. काय मग बड्डे बॉय? आज बड्डे बॉय दाखवलंच नाही. बघू झालं. हे बघा आमचा बड्डे बॉय. काय मग काय वाटायले? छान वाटेल. बोला बड्डे साहेब, बड्डे बॉय, मेमरी. जयपूर 18th बड्डे. अक्षर 18th बड्डे आहे माझ्या लेकरं. एवढा मोठा कधी झाला समजलंच नाही. सिरियसली बोलत आहे. 18 वर्ष आता अडल्टमध्ये आला है ना? कसं वाटतंय? छान वाटत. स्पेशल करायचं बघू आता. स्पेशल जा तू पप्पा जवळ जा. हनुजी आपण दोघं म्हणून सांगू की स्पेशल करायचं आम्हाला बड्डे. त्यासाठीच आम्ही इथं आलेलो आहोत जयपूरला. कारण का सांगू चार्ज किती होतं तिकीटाचं? 400 per person. 400. अनुजला पण? बापरे. 5 years ago. 5 वर्षानंतर सगळ्यांना 400 रुपये पर पर्सन. खूप जास्त झालं तिकीट. आणि अजून एक महत्त्वाचं त्यांनी सांगितलं, स्टुडंट जर असेल त्याचा जर आय कार्ड असेल, आय कार्ड जो आपण नेतो ना गळ्यात टाकून, तर त्याला अर्धे पैसे आहेत. आता सगळीकडे आम्हाला अक्षरसाठी होतं आय कार्ड तर आहे, पण माहीतच नाही असं काय असतं. 200 रुपयामध्ये झालं असतं. ठीक आहे आता जाऊ दे. 400 पर पर्सन आहे तर तिकीट. सिटी पॅलेस. आणि हे सांगायचं होतं मला. हे बघा हे आहे सिटी पॅलेस. मस्त आहे हे. अक्षय तिकडे बघ. अनुज व्हिडिओ. हे बघा वर पण आहे. हे बघा हे मस्त आहे व्ह्यू. आतमधला हे असं आहे. फोटो काढायसाठी, रीलसाठी मस्त आहे हे पूर्ण सिटी पॅलेस. ठीक. हे पूर्ण सिटी पॅलेस. 3 टप्पे आणायला पाहिजे. छान आहे ना? आता चला आपण इथे फोटो काढू. त्या आतमध्ये असं आहे.
काय रिअल का नाही चल काही दिलं नाही काही तर माहिती काय हे बघा आतमध्ये अजून हे असं आहे छान आहे हे बघा हो आतमध्ये असं आहे खूप सुंदर आहे हे तर असं रीलला तर एकच नंबर आहे हे बघा खूपच छान वाटत आहे हे बघताना दरवाजा आहे बघा मेन गेट इथून झालं आता आमचं हे खूप सुंदर आहे हे वालं पॅलेस काय आहे सिटी पॅलेस आणि आता आम्ही निघत आहे पुढच्या स्टॉपला हो बघूच तरी कशा निघतात ते बाहेर आमचे फोटो घेतले छान पण त्यानं एक्झिटला म्हणत आहेत देतो म्हणून एक सेकंड तर मला बोलणं होत नाही पुढं कारण का मध्ये येत आहे आम्ही सरप्राईज प्लॅन केलेला आहे हॉटेलमध्ये डेकोरेशन वगैरे करायला सांगितलेलं आहे हे सगळं त्याच्यासाठी सरप्राईज आहे जे अमेझॉनवरून मागवले होते ते पण एक सरप्राईज आहे ते पण अक्षतला माहिती नाही त्यामुळे मी म्हणजे तो आला की मी स्टॉप करत आहे असं थोडं बोलत आहे आणि असं माझं असं आमचं एक्सायटेड होतं आणि मी खूप एक्सायटेड आहे हे सगळं आणि त्याच्यासाठी सगळं सरप्राईज आहे त्याला काहीच माहीत नाही आहे त्याला हे पण माहिती नाही की आम्ही ह्याच्यासाठी इथे आलेलो आम्ही त्यामुळे जर तुला आमचं ऐकायचं असेल तर ब्लॉग कंप्लीट बघावा लागेल बेबी नाही माझं पण ऐकायचं असेल तर ब्लॉग पूर्ण बघावं लागेल शेवटपर्यंत ते पण अपलोड झाल्यानंतर मला इंटरेस्ट नाही शेवटी पण रील करत आहे हे खूप छान आहे रील वगैरे करण्यासाठी स्पॉट मस्त आहे आणि छान आहे वेदर पण अशी गरमी वगैरे काहीच नाही फोटो मस्त आहे एकच छान नाही आता बस आम्ही ना डेकोरेशन करायला सांगितलेलं टॉपवरती जिथं आम्ही काल ब्रेकफास्ट केला ना तिथं त्याला सांगितलेलं बलूनचं डेकोरेशन करायला आणि फुल सरप्राईज आहे त्याच्यासाठी आणि काहीतरी वेगळं करायचं होतं माझा खूप दिवसापासून प्लॅन होता की वेगळं काहीतरी करायचं आणि मी कधीपासून यायचं होतं आम्हाला कुठेतरी जायचं असं म्हणजे आउट ऑफ आणि स्टेशन म्हणजे कुठेतरी जाऊन आपण छान करायचं पण ते म्हणजे एक्झाम वगैरे त्याच्यामुळे काही समजत नव्हतं पण ठीक आहे ऑन द स्पॉट आम्ही 3 दिवस अगोदर तिकीट काढलं आणि आम्ही जयपूरचा प्लॅन केला आणि हा आमचा प्लॅन म्हणजे डिसिजन छान होता कारण का आम्हाला गरमीचीच भीती वाटत होती असं काहीच नाही आहे मस्त वेदर आहे सध्या तरी त्यामुळे ये आता हे जे आहे ना हे म्युझियम आहे सगळं म्युझियम खूप छान आहे ना मोठा आहे अनुज सिटी पॅलेसमध्येच म्युझियम पण आहे खूप मोठं 2-3 टाईपचे आहेत तर हे आणि खूप गर्दी होती इथं आतमध्ये कारण का कोणत्या तरी स्कूलची पण ट्रिप आलेली इथं आणि हे बघा खूप सुंदर म्युझियम आहे मस्त प्याज कचोरी आहे छान आहे ना अक्षत आणि तू काय पिते लस्सी बघू नाही अच्छा लागत नाही म्हणे हे कांजीवडा आहे ना कांजीवडा थंड असते म्हणे हे खाऊन बघ पाण्यासहित घे म्हणे हे त्याच्याशिवाय चांगलं लागत नाही म्हणे कसं आहे छान आहे ना वा चांगलं गेले ना आंबट गोड आहे ठीक आहे नॉट बॅड आहे हे थंड असते मला पोटासाठी उन्हाळ्याचं टाकून येतं नाही आता किती रिॲक्शन घे रे मला पण दे ना हे आता जंतर मंतर तिकीट काउंटर आहे हे आम्ही आलेलो आहोत तिथं आता जंतर मंतर जे की सिटी पॅलेसच्या एकदम शेजारीच आहे इथं तिकीट आहे पर पर्सन 100 रुपये आणि मुलांचे छोट्या मुलांचे 50 रुपये तर बघू आता इथं काय काही नाही आयडिया नाही आता वाजलेत 1:30
सिटी पॅलेस खूप मोठं असल्यामुळे तिथे वेळ लागला आम्हाला. म्युझियम होतं तिथं आतमध्ये आणि बरंच काही काय होतं. कोणत्या ताऱ्याची कुठं काय दिशा आहे, डिस्टन्स आहे हो ते काढायला. बघू ना काय माहिती काय. जंतर मंतर. झालं आमचं आता इथलं. आता वाजलेत हे बघते दाखव. आता 2 वाजलेत. हे बघ पाठीमागे बघा. आता थोडं ऊन जाणवते ना, गरमी नाही पण ऊन आहे. आता काय पुढचा प्लॅन हो? आणि आता पुढचा प्लॅन कोणतं? पुढचं स्ट्रीट फूडचं काय? जहुरी नाही नावच लक्षात राहत नाही माझ्या. अक्षत मी नाव स्ट्रीट फूडचं काय होतं ना? जोहरी बाजार. मसाला चौक. काही पप्पा मसाला चौक. आता हे इथलं स्ट्रीट फूडचं आहे म्हणे. तर काल आम्हाला म्हणजे खूप आम्ही जेवलो होतो त्यामुळे आम्हाला भूक नव्हती. आता आमचं स्ट्रीट फूड खायचं आणि तसं चालूच आहे काहीतरी खाणं पिणं. पण तिथलं फूड आता स्ट्रीट फूड खाण्यासाठी आम्हाला जायचं. आता 2 वाजत आलेत. वाजले नाहीत अजून. आता बघू तिकडे जाऊ. त्याच्यानंतर काय आपला हवा महल आहे. नंतर अजून अल्बर्ट हॉल अजून बस. मग एवढं आहे सध्या. आता 2 झाले आमचे, कारण पॅलेसलाच खूप लागला ना. हो ना. आता आता काय प्लॅन सांगा. जायचं लगेच स्ट्रीट फूड. इथून आपल्याला जायचं मसाला चौक. हां स्ट्रीट फूड आहे फेमस. आणि तिथंच मध्ये कोणतं तरी चांगलं हॉटेल बघून म्हणजे काही खाऊच काहीतरी वेगळं. 2 दिवसापासून दाल बाटी आता कसं तरी व्हायलं मला तरी. खूपच तूप खातात तिथे लोक. सगळ्या याच्यामध्ये तुपात तडका. तुपामध्ये बाटी तर अशी तुपातली पचपत अशी. एवढं तेल तूप माहीत नाही पण तुपत असं मे बी. पण खमंग टेस्टी तर आहेच खूपच. कसं रे मग व्हिडिओ काढ. आणि आता आमचा अनुज बसलेला आहे. कोणती? जंतर मंतर असेल पण मला काही एवढी विशेष वाटली नाही. आणि हे छान सिटी पॅलेस छान होतं. त्यानंतर आता दालबाटीचा विषय. खूप हेवी असतात बाट्या, खूप जास्त तुपातल्या आणि टेस्टी पण होत्या. पण काय माहिती असं खूप हेवी वाटत आहे पोट कालपासून. तर एक जरी हे खाल्लं ना, 1 बाटी खाल्ली तरी हेवी होतं. जेवढं तुपात असं वाटतं त्यांचं. त्यामुळे आता बघू नवीन काय मिळतं. दाल पकवान हे असे वेगवेगळं काहीतरी खायचं आहे आम्हाला. खूप ऐकलेलं आहे इथं. कचोरी, दाल कचोरी. आता आम्ही बाहेर पडतो. एक्झिट होत आहे. आता आमचा प्लॅन थोडासा चेंज झाला. आम्ही आता लंचसाठी आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. तर इथे जात आहोत आम्ही. त्यानंतर मग आम्ही हवा महल इथून जवळ आहे असं थोडासा प्लॅन आम्ही चेंज केलेला आहे. कारण 2 वाजून झाले. हेरिटेज बफेट मेनू कार्ड. सँडविच 260 रुपयाला. चांगलंच भारी दिसायला. मग त्याला सांगा मी आमचं करतो म्हणून. हे बघा थांब. हे थाली आली मस्त. निंबू नाही टाकायचं. तुमची दाखव ना दालबाटीची. थोडी फिरवा ना. नाही ताट फिरवा. वाव. बाटी दाखव. बाटी दालबाटी आणि रोटी. आता आम्ही आलेलो आहोत हवा महल. हे बघा इथून सगळं हवा महल चालू होते आता. आणि बापू मार्केट नाही आहे. हवा महल आहे. सॉरी हवा महलचं इथं मार्केट आहे. आणि हवा महल आहे. आपण अपोजिट साईडला जायचं पाहिजे का? मग कसं जाणार? हे सगळं हवा महल आहे.
हां, हे सगळं हवा महल आहे. हां, हवा महल. हे आम्ही हवा महलच्या समोर उभे आहोत. पाठीमागे सगळा हवा महल आहे आमच्या. खूप गर्दी आहे इथं आता सध्या. ते बघा, हे वाले दादांनी छान रील करून दिली मला. हवा महल की फोटोग्राफी करते हैं. हाँ, क्या नाम है? जब भी आओ हवा महल हमारे हवा महल अजय नाम है मेरा. अजय नाम आहे. थँक्यू भैया. छान आहे, क्लिअरिटी छान आहे. त्या दादांनी खूप छान रील घेतली आमची, फोटो पण घेतली, व्हिडिओ पण घेतलेले आणि आमच्याच मोबाईलमध्ये घेतले करून त्यांनी असं. आणि ठीक आहे, आपलं काम झालं महत्त्वाचं. आणि छान आहे हवा महल. आतमध्ये जायचं पण आहे एंट्री. हे बघा पाठीमागे सगळं. व्हिडिओ कॉल करू का? आपण कुठे आलो आता? अल्बर्ट हॉल अल्बर्ट म्युझियममध्ये आलो. आता तिकीट घ्यायचंय. काही प्यायचं का पहिले? हे अल्बर्ट हॉल. अल्बर्ट म्युझियम आहे. इथं पण 100 पर पर्सन 100 400 आणि अनुजला 50 आणि बाकीच्यांचे 300 आमचे असं तिकीट आहे. तिकिटाचं जास्त पैसे चालले. म्हणजे गव्हर्नमेंट असून भरपूर आहे. कुठं त्या सिटी पॅलेस तर 400 होती, पर पर्सन 400 रुपये होते. आणि बघू आता मध्ये काय माहिती नाही. म्युझियम आहे ना अक्षय? बघू आता, चला. छान आहे का? तिकडून घ्यायला पाहिजे होतं ते. हे बघा, बाहेरून असं आहे. हो, ह्या म्युझियममध्ये ना सगळ्या देशातले ना क्रॉकरी म्हणा, तलवार म्हणा किंवा तिथले सगळे वेगळे वेगळे ना असं हे असं लावलेलं आहे, ठेवलेलं आहे इथं. त्यांची जी कोरीवपणा, ज्यांचं बारीक बारीक गोष्टी अशा खूप सुंदर आहे. हे पण सगळ्या देशातलंच ठेवलेलं आहे त्यांनी. हे बघा, हे क्रॉकरीवर असं छान असं काम केलेलं बारीक आणि सगळं त्याचे वॉल वगैरे सगळे हे असं आहे हे म्युझियममध्ये. आणि खूप मोठं म्युझियम आहे हे पण. हे खूप मोठं असल्यामुळं ना 2-3 मजले आहे. पूर्ण कवर नाही करता येत फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. त्यामुळे थोडंसं जेवढं जमलं तेवढं मी व्हिडिओ बनवलेला आहे. आणि वरती पण फर्स्ट फ्लोअर वगैरे सगळं आहे. तर मग मला जेवढं जमलं तेवढं बनवलं मी. आणि छान आहे अशा प्रकारे. हे इथलं फेमस मसाला चौक स्ट्रीट फूड. हे बघा, त्याला हिला पण एंट्री आहे 13 रुपये पर पर्सन. माहीत नाही आतमध्ये कसं आहे, आता गेल्यानंतर दाखवते. अच्छा, असं आहे का मार्केट? इथं आम्ही थोडंफार खाऊन घेतलं. राजकचोरी, कुल्फी वगैरे काही खाऊन घेतलेलं बरंच काही. आणि 6 वाजले. आता मला 7 वाजेपर्यंत आम्हाला हॉटेलवर जायचं, कारण का बर्थडे सेलिब्रेशन तिथंच होणार आहे आणि सरप्राईज. तर इथं मी कंप्लीट करते माझा हा व्लॉग. आणि पुढचा कंटिन्यू बड्डे सेलिब्रेशन पुढच्या व्लॉगमध्ये पहा प्लीज. थँक्यू.